मुदखेड शहरात दिनांक 3 डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या 86व्या वर्धापन दिनानिमित्त मुदखेड शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप व पत्रकार बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष SM देशमुख यांच्या आदेशानुसार व नांदेड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या आरोग्य शिबिरामध्ये रक्त तपासणी, शुगर, ECG यासारख्या विविध तपासण्या करण्यात आल्या। तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी मुदखेड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाली एमकर, डॉक्टर आशिष कदम, डॉक्टर विशाल नागशेट्टीवार, डॉक्टर प्रदीप उमनवार यांची उपस्थिती होती। तसेच मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ चंदते, कोषाध्यक्ष उत्तम हनुमंते, सचिव साहेबराव गागलवाड, जयराम वन्ने, शेख जब्बार, रुक्माजी शिंदे, धम्मा कावळे, अब्दुल रझाक, साहेबराव हौसरे, अमोल टेकले, संतोष दर्शनवाड, पिराजे गाडेकर, माधव गायकवाड आदींची उपस्थिती होती। प्रल्हाद मस्के यांनी आपल्या मराठी पत्रकार परिषदे वर्धापन दिनानिमित्त सविस्तर असं मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मिनू राठोड यांनी केलं, तर आभार प्रदर्शन राहुल अप्पा चौंदते यांनी मांडलं। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। आणि खरंच पत्रकारांचे आजच्या पूर्ण डे टू डे लाईफमध्ये खूपच म्हणजे सहकार्य असतं, कारण की रुग्णालयामध्ये आता मी इथे मला येऊन 1.5 वर्ष होत आलेलं आहे। या 1.5 वर्षामध्ये मी जे अनुभवलं आहे आपल्या सर्व पत्रकारांच्या वतीने, त्यांनी खरंच मोलाचं सहकार्य केलेलं आहे। रुग्णालयामध्ये कधीही कुठली अडचण आली त्यांना मी फोन केला, कुठली आपल्या एखादं जर का म्हणजे अवेअरनेस करायचं आहे कुठल्याही पेरिफेरीच्या भागामध्ये आणि कुठला आपला ब्लड कॅम्प वगैरे घ्यायचा आहे, तर त्या प्रत्येक वेळी ह्या म्हणजे सर्व पत्रकारांनी त्यामध्ये मोलाचा सहभाग दिलेला आहे। मागे आपल्याकडे सरकारी बऱ्याच योजना आल्या होत्या, आयुष्यमान भारत योजना, परत महाआरोग्य शिबिर वगैरे, यासाठी देखील पत्रकारांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आहे। त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करते। आणि खरंच म्हणजे त्यांचं जे कार्याचं मला मनापासून कौतुकही करावंसं वाटतं की ते पूर्ण स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता करोना काळात तर त्यांनी केलेलंच आहे आणि आजही ते दिवस रात्र या सगळ्यासाठी ते म्हणजे पुढाकार घेऊन सगळी कामं करत असतात सर्व। आणि रुग्णालयात देखील म्हणजे बऱ्याच वेळेस कुठल्या औषधांचा काही तुटवडा असेल किंवा काही असेल तर त्या बाबतीतही ते आधी सुरुवातीला माझ्याकडे येऊन आधी त्यांची जी अडचण आहे ते व्यक्त करतात, जेणेकरून मग ती अडचण नाही सॉल्व्ह झाली तर मग ते त्याचं म्हणजे बाहेर जे काय आहे ते पत्रकाराच्या मार्फत ते त्याचं निदर्शनास आणून देतात। पण माझं या ह्याच्याने त्यांना अजूनही हीच विनंती आहे आज एक की बाबा त्यांना पुढे देखील काही अडचण आली आहे, रुग्णालयात कुठल्याही गोष्टीची जर काही कमतरता असं जाणवत असेल तर त्यांनी सर्वप्रथम माझ्याकडे येऊन ते सांगावं। आणि जर त्या गोष्टीची खरंच माझ्याकडनं दखल नाही घेण्यात आली, मी नक्कीच माझ्या वतीने 100% शाश्वती देईल की बाबा त्या गोष्टीची मी दखल घेऊन आणि त्या गोष्टीची जशा पद्धतीने पूर्तता करता येईल ती मी नक्कीच करेल। आणि जर इन केस माझ्याकडनं असं झालं नाही तर तुम्ही त्या गोष्टीचं तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य करायचं असेल ते करू शकता। पण एक विनंती आहे की मागे जे काही नकळत गैरसमज झाले होते तर अशा गोष्टी तुम्ही आता पुन्हा असे करू नये ही एक माझी आज तुम्हाला विनंती पण आहे। तर पुढं बोलून मी माझं करते।